श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे. इथं मी आज म्हटलं माडग्याचं जरा पीठ करून घ्यावं. पाऊस लागत आहे. पावसाळ्यात माडगं प्यायला खूप छान असतं, शरीराला ऊर्जा मिळते. मग माडगं मिळाल्याने शरीरात तरतरी होते. आजारी वगैरे माणूस असलं तर पहिल्या काळात माडगं करून प्यायची पावसाळ्यात. म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. मग छान उडदाची डाळ भाजून इथं बारीक करून घेतली नवीन मिक्सरवर. जुना मिक्सर खूप आवाज करत होता, पण मी नवीन मिक्सर जोडला. व त्याचबरोबर लागलं शिळ्या चपात्या होत्या 8-9 शिल्लक. मग त्याचा म्हटलं मलिदा करायचा. घरी कोणात जेवायला नव्हतं, तशाच चपात्या राहणार म्हटल्यावर मग मलिदा करून ठेवला. खराब होत नाही. गूळ, बडीशेप, वेलची पूड वगैरे टाकून चपात्या बारीक करून मिक्सरला बारीक करून असा मलिदा तयार करून घेतला. व मलिदा बारीक करोस्तोपर्यंत साईशाने इथं सगळीकडे चपात्याचे बारीक तुकडे वगैरे टाकून ठेवले होते. सगळा कचरा झाला होता, मग तो आवरला. व चपात्याचे तुकडे वगैरे सगळं पडलेलं खरकटं गोळा करून बाहेर कोंबड्यांना टाकलं. सुपलीमध्ये घेतलं गोळा करून सगळं आणि बाहेर कोंबड्यांना टाकाय गेलो, पण कोंबड्यांच्या ऐवजी तिथं 3-4 चिमण्या गोळ्या झाल्या. म्हटलं असू दे, कुणी तर खाल्लं. मात्र नाही झालेलं. हे बघा, चिमण्या लगेच चढ खाऊन टाकलं. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व आवर्जून कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. इथे बघा साईशा. बाय बाय.